नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे इतिहास क्रांतीवीरांच्या या सिरीजमध्ये। आपण पाहतोय सुमारे 100 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी म्हणजेच बाजा बेजा एक सत्य कहाणी भाग 15। आज पाहणार आहोत भाग 16। भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 16ला सुरुवात करूया। पुकळेवाडीच्या काही धनगरांनी त्या काळात बाजा बेजाला पैशाची मदत देऊन उपकार केले। मंचो बाजा बेजानं त्यांच्याबरोबर करार केला की पुकळेवाडीच्या धनगरांनी वेताळबाची जत्रा करण्यास एक बालंगा व घरटी एक पायली बाजरी द्यावायची, पैसा मागायचा नाही। त्या मोबदल्यात खिंडीच्या रामोशांनी वाडीच्या मेंढ्यांना हात लावायचा नाही व चोराची लटापासून त्यांची राखण करायची। तसेच वेताळबाच्या यात्रेते बालंगा कापून सगळ्या रामोशांना पडान पाणी द्यायचे व त्या यात्रेतेच खंडोबाचे जागरण घालून दरवर्षी लंगर तोडायचा। हा रिवाज गेली वर्षानुवर्षे पाळता आला आहे। बाजा बैजामरून 500 वर्षे झाली, पण आजवर त्यांनी दिलेल्या रिवाजाला बट्टा लागलेला नाही। आता रात्रीचे 12 वाजून गेले होते। चंद्रप्रकाश बऱ्यापैकी पडला होता। सगळेजण कान टवकारून बाजी नानाचे बोलणे ऐकू लागले। बाजी नानाची छाती इथा फुगली होती। त्याने तोंडाला व कपाळाला लावलेल्या भंडाऱ्याने चांदण्यात होती हातातली, तीच तो अधिकच बेसूर दिसत होता। आता त्याला चांगलीच नशा चढली। त्याने बाजी नानाला जरा थांब म्हणून हाताने कुणावले। मल्हारीच्या हा दिवटी त्याने उंच धरून सगळ्या पोरांना मोठ्या आवाजात 2दा यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करायला लावला। जवळजवळ ते 40 माणांचा आवाज आजूबाजूच्या अर्ध्या मैल परिसरातील शिवारातल्या रानातल्या लोकांना ऐकू गेला। या निम्म्या रात्रीच्या आवाजाने शिवारातील गड माणसे व बायका आपापल्या रानातल्या घरापुढील अंगणात आल्या व त्या आवाज कोणत्या दिशेने येत आहे याचा कानोसा घेण्यास सुरुवात केली। रात्रीच्या 12 वाजता एवढ्या मोठ्याने जय मल्हार हा आवाज व जांभळीच्या टेकडीवर पेटलेली दिवटी बघून आजूबाजूच्या रानातील लोकं हादरली। पाटल्याचे शेत खिंडीतच अलीकडे लागून होते। रानात पाटल्याचा गोठा होता, त्यात बैल होते औ जवळच राहण्याचे विटांनी बांधलेली 2 पत्र्याची खोली होती। पाटील रानात वस्तीला बैलाच्या राखण्याचे मुक्काम करायचा। त्याची बायको औ एक मुलगी गावातल्या वाड्यात झोपायचा। त्याच एक बिनलग्नाच्या भाऊ श्रीरंग गावाजवळच्या परड्यात झोपत होता। आज पाटील घरातून जरा उशिरान रानात आला। रानात यायला त्याला 11:30 वाजून गेले होते। त्याने रानात आल्या आल्या बैलांना वैरण तोडून दावणी टकली औ 2 बादल्या पाणी त्यांच्या पुढ्यात ठेवून तो शेजारच्या पत्र्याची खोलीत येऊन नुकताच बिछाण्यावर पडला होता औ झोप लागायची वाट बघा वाकळ पांघरून पडला होता। मध्यान रातीला मोठ्या आवाजाच्या गळक्यान अंतरुणावरच ताडकन उठून बसला। घाबरलेल्या स्थितीत बाहेर येऊन आवा कुणीकडून येत आहे याचा अंदाज घेऊ लागला। त्याने खिंडीकडे नजर टाकता त्याला जांभळीच्या टेकडीवरील माथ्यावर दिवटीचा उजेड हालताना दिसला। पुन्हा एकदा जय मल्हार अशी आरुळी ऐकू आली। आता मात्र तो पुरता हादरून गेला। त्याला वाटले बहुतेक गावात दरोडा घालण्यास दरोडेखोर आले असावेत। त्याला वाड्यात झोपलेल्या बायकोची व मुलीची आठवण होऊन तो बेचैन झाल्याने त्याने विचार करून झटकन खोलीचे दार ओढून कडी लावली। लगबगीने कुकुडवाड जवळ करण्याचे हेतूने रात्रीच्या अंधारात महादेवाच्या देवळापुढील रस्त्याने तो गुजराच्या शेताच्या उंच बांधावरून सांदण्याच्या उजेडात वाट तुडवू लागला। चालता चालता त्याचा पाय घसरला व तो घाणेरीच्या झुडुपात सपशेल उत्ताना पडला। डोक्यावरची टोपी झाडात पडली व धोतर काटकीला अडकल्याने धोतराला फळा गेला। अंगातल्या सदड्या पुढला पंखा घाणेरीत अडकून फाटला। भीत परत तो बांधावर चढून एक पायताण पडल्याने दुसरेही तिथेच टाकून तो भेदरलेल्या अवस्थेत झपाझप अनमानीच पावले टाकीच बांधाबांधाने गावालगत ओढ्यातून घाडग्याच्या शेरीच्या रानात पोचला व बांध उतरून ओढ्यातल्या पाण्याच्या धारेत आला। त्याने गार पाण्याच्या तोंडावर चपकारा मारून ओंजळीने गटागटा पाणी प्याला। नंतर लागलीच ओढा पार करीत
कुंभार आळीतून संद्राळ पेठेतल्या वाड्याजवळ येऊन ठेपला. त्याच्या वाड्याच्या दरवाजाजवळ कुंभार आळीची 2 भटकी कुत्री हिंडत होती. त्यांनी पाटलाला विचित्र अवस्थेत बघताच कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली. पाटलाच्या वाड्या शेजारी सगळी उद्मी लोकांचीच घरे होती. त्यांना हाका मारल्या तरी ती लोक झोपलेचा सोंग घेऊन गप्पा होती. वाड्याच्या पलीकडे रमण गुजराच्या घर होते. गुजर बेरकी होता. पण कुत्र्यांचे भुंकणे ऐकून घराबाहेर येण्याऐवजी दाराला आडणा लावला आहे का नाही याची शहानिशा करून तो अंथरुणावर परत जाऊन झोपला. त्याच्या पलीकडे गणपतवाणी राहत होता. जवळच पुरुषोत्तम सोनाराचे घर होते. ही मंडळी रात्रीच्या वेळी बाहेर येणे शक्य नव्हते. राहता राहिला त्याच्या चुलत भाऊ हनुमंत शेठची माडी. माडीच्या ओटीवर शेठच्या गडी काठी उशाला घेऊन घोंगडीची भार मारून एका अंगावर झोपला होता. झोपल्याच घोंगड्यातून मुंडके बाहेर काढून कुत्री भुंकण्याचा त्याने आवाज ऐकला. कुत्र्याचा आवाज लावून येत असल्याने त्याने कूस बदलून डाव्या अंगावर पलटी मारली व उशाची काठी चाचपून घोंगडी मुस्कटून झोपला. इकडे पाटील वाड्याच्या दारात उभा राहून दबक्या आवाजात पाटलीनीला पोरीचे नाव घेऊन हाका मारित होता. ए शेवंटे असे म्हणत फक्त पाटलीनीला ऐकू जाईल अशा बेताने विव्हळत हाका मारित होता. पाटलीन त्याचा आवाज ऐकून आल्याने जागी झाली नाही. पाटलाचा आवाज मुळात बारीक होता. हा आवाज त्याला शोभत नव्हता. बराच वेळ पाटली उठेना. आता वाड्याच्या बाजूला असलेल्या कुंभार आडीच्या कुत्र्यांना त्यात संशय आल्याने ती पाटलाजवळ येऊन भुंकू लागली. पाटील चांगलाच घाबरल होता. आधीच त्याचा अवतार घाणेरीत पडल्यामुळे बघण्यासारखा झाला होता. धोतर फाटलेले, सदर्याच्या पुढच्या पखा फाटून एक अंगाने लोंबत होता. डोक्यावर टोपीही नव्हती. पायात वहाणा नव्हत्या. अशा स्थितीत कोणी पाहिले असते तर तो पाटीलच आहे हे ओळखले नसते. आता कुत्रे जास्तच जवळ आल्याने ती नक्कीच चावणार या भीतीनं पाटील कापू लागला. त्याच्या डोळ्यापुढे जांभळीच्या टेकडीवरील दिवटी नाचत होती व डोक्यात जय मल्हार हा आवाज घुमता. याने लागलीच विचार करून एक धोंडा उचलून कुत्र्याच्या दिशेने मारला. कुत्री जरा लांब पळाली. तो वाड्यापासून रस्ता ओलांडून पलीकडच्या बोळाच्या तोंडाशी आला. त्या बोळातून परड्याकडे जाण्यास रस्ता असल्याने तो लागलीच बोळाने बोळाच्या तोंडाला आला. बोळाच्या पलीकडे बोळाला लागून पांडू गुरुवाचे घर होते. त्याच्या अंगणात खुंटीला एक दाव्याने व्यायला आलेली शेळी बांधली होती. पाटील बोळाच्या तोंडाशी आलेला पाहताच शेळी ताडकन उठून उभी राहिली. दचकून खुंटीला हिसके देऊन बॅबॅ करून धडपडू लागली. शेळी व्यायला झालेली होती व पांडू गुरुवाची बायको दर 2 तासांनी शेळीला तपासून घरात जाऊन झोपायची. आता सुद्धा शेळीचा आवाज ऐकून हातात कंदील घेऊन दाराबाहेर आली. तोच तिने बोळाच्या तोंडातून बाहेर पडत असलेला राम पाटील विचित्र अवस्थेमध्ये दिसल्याने तिला धडकीच भरली. तिने बोंब ठोकली. कंदील तिथेच टाकून घरात परतच गेली. परता अडखळल्याने उंबड्यावरून धाडकन पालथी पडली. तिचे नाक चेचले. ओठातून रक्त येऊ लागले. दात खिलीही बसली. या धांदळीमुळे पांडू गुरव जागा झाला. लगेच उंबऱ्याला अडकून पडलेल्या व दातखिली बसलेल्या अवस्थेतील बायकोपाशी येऊन बसला व बायकोला काय झाले हे पाहू लागला. तोपर्यंत पांडू गुरवाच्या बायकोची बोंब ऐकून गल्लीतली गुरवाची व मुसलमानाची गडी माणसे हातात कंदील घेऊन पांडू गुरवाच्या दारासमोर जमा झाली व काय झाले म्हणून पांडू गुरवाला विचारू लागली. पांडू गुरवाला काही सांगता येईना. बायको मात्र दातखिलीने पडली होती. अंगणात उभी राहिलेली शेजारची जिजा गुरवीन दरवाजामधून आत आली व तिने पांडू गुरवाच्या बायकोजवळ बसून तोंडात बोटे घालून दातखिली काढली व तोंडावर पाणी शिंपडल्याने ती सावध झाली. ती बोळाकडे हात दाखवून नुसती तोंडाने भू म्हणत होती. जिजा गुरवीनीन तिला व्यवस्थित उठवून अंथरुणावर झोपविले व पांडूला म्हणाली, मी शेळी माझ्या दारात बांधते आणि तिच्याकडे लक्ष देते. तू तुझ्या बायकोकडे लक्ष दे. मग सगळी मंडळी आपापल्या घरी गेली.
इकडे पाटील गुरवाच्या बायकोने बोंब मारल्याने जास्तीच घाबरून पळत पळतच बिरावीच्या घराच्या पलीकडे असलेल्या आपल्या परड्याच्या तुरकाड्याचे कवाट ढकलून आत शिरला. ते जिप्तीन बाठीन ते बाजल्या, ते डोक्यात थोडी ढकलली होती. त्याला पांडूच्या बायकोने मारलेली बोंब ऐकू आली होती. तो डोळे चोळत चोळत खाटल्यावर उठून बसला होता. त्याने पाटलाला समोर बघितले व म्हणाला, दादा तुम्ही मध्यरात्री इथं कशापायी आला, अशी विचारणा केली. पण पाटील काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो श्रीरंगाला म्हणाला, तू एक वाकळ घेऊन घोंगड्यावर खाली झोप व मी खाटल्यावर झोपतो. परंतु श्रीरंगा काही न कळल्याने बुचकळ्यात पडला.